इथे तुम्ही पाहू शकता की इथं खूप असे हेच काय काय हा हा तर हाच आमचा क्लास होता. आमचा नव्हता पण इडलीचं बोलायला गेलं ना, इडली सगळ्यात मस्त असायची. त्याची अजून पण चव अजून पण तोंडात आहे. हा अजून पण ते त्या गोष्टी म्हणजे काय रे, जी आमची पेन्सिल असायची ती त्यांना अशी मोठी लागायची, चांगली मोठ्या साईज मध्ये. छोटी असली की त्यांचा जो टिफिन म्हणजे डस्टबिन असं स्पेस सुटते ना. तर चला आपण दुसरे पण क्लासेस पाहूयात. तर हा तर होता 3rd स्टँडर्ड क्लास. तर 4th स्टँडर्ड क्लास कुठं होता रे? अरे आपलं झालंय, एवढा पोर्शन झालेला. आज तेवढं सांगायची गरज नाही. अरे एवढं सांगायची गरज नाही, ते जरा रोज होतं. वाव, पूर्ण रिकाम आहे. तुम्ही पाहू शकता. अजून काय? अच्छा ओके. आणि त्याचसोबत आमचं एक गोष्ट ही पण चांगली झाली की त्या आम्हाला जे जाऊ द्या आपण भीती असायची की मॅम आता शिकवणार एक नेक्स्ट लेवल जाऊ द्या. आता आपण बोलू पण काय बोलू. त्याच्यानंतर भार्गव गोडांबे नंतर इकडे कोण होतं रे? वैष्णवी गोनेकर. त्यानंतर श्रेयस कानेकर होता आय गेस. रितेश जाधव नंतर खानेकर होता. अच्छा, मग रितेश जाधव नंतर जसं की मला माहिती आहे कोण होतं. हा तर अजून एक 10th स्टँडर्ड मधला मी एक किस्सा सांगतो की मी इथे बसायचो. ठीक आहे, माझ्यापुढे पूजा शेट्टी यार बसायची. ओके, माझ्यापुढे पूजा शेट्टी यार बसायची. आणि आमचा एक असा किस्सा होता, आमची एक्झाम झाली तर पूजाचे काही फ्रेंड्स होते ते मला लोक काय बोलले की हिला अजिबात दाखवून आला पेपर. ठीक आहे, मला अशी बोलले हिला अजिबात पेपर दाखवून. तर मी असंच ती मला विचारत होती की तू कुठले आन्सर्स दिलेत का, मी तिला बोलायचं नाही आहे ना. मग त्यांनी एक वेळेस काय केलं, माझी सगळी सप्लिमेंट बघितली आणि ओरडायला लागली मी तू एवढं सगळं घेऊन पण कसं काय नाही सांगत असं वगैरे वगैरे. ठीक आहे, तिच्यासोबत पण अशी किस्से आहेत. अजून एक किस्सा सांगतो का की एक लल्ला बसायचा माझ्यासोबत. ठीक आहे, ललित होता माझ्या म्हणजे असा डायग्नॉलच होता ललित. आणि आम्ही कसं, आमची एक मॅम होती हिंदी शिकवायची, बोर्डस मॅम होती. आणि आमचे असा कुठला तरी पेपर चालला होता, सायन्स चालला होता का समथिंग कुठला तरी चालला होता, हिस्ट्री चालला होता. तर मी सप्लिमेंट पास केली ललितला. ठीक आहे, आणि त्यानंतर असं झालं की मॅम कलेक्ट करायला पेपर. आता तो त्याची सप्लिमेंट देऊ शकत नाही कारण की माझी सप्लिमेंट आहे. आता आम्ही कसं तरी हँडल करून त्यांनी सप्लिमेंट माझ्याकडे फेकले. आम्ही बरोबर असा पेपर सबमिट केला. असा एक किस्सा आहे, भरपूर लोकांसोबत आहे. त्याच्यानंतर स्ट्रेस शेट्टी यार मी होतो, मग मोहक त्रिवेदी, वैष्णवी गोरेकर, नॉट गोरेकर, अरे यार. आणि पीटी मॅम सुनीता जगताप यांनी तर परत येतो आणि शूट करायला ही ऑपॉर्च्युनिटी चांगली दिली आहे. थांबरे अजून एक येतो. असा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड.